नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या देवी देवतांना स्नान घालावी का, अंघोळ घालावी का, आपली जी रोजची देवपूजा आहे ती करावी का, जे देव असतात ते घटी बसलेले असतात मग देवांच्या मूर्ती हलवाव्यात का, असा प्रश्न बऱ्याच ताई व दादांना पडलेला आहे। आणि जो आपला कालचा व्हिडिओ होता की आपण कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करू शकतो जर आपल्याकडे श्रीयंत्र नसेल, तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आपण हलवू नाही शकत, मग कुंकुमार्चन कसं करायचं। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अजून तुमचे जे काही डाउट्स आहेत ते या व्हिडिओमध्ये सगळे क्लिअर होणार आहेत। तर सर्वात अगोदर बघा, समजा तुमच्या मूळ गावी घटस्थापना होत असेल, तुम्ही काही कामानिमित्त जॉब निमित्त शहरामध्ये दुसऱ्या ठिकाणी तुम्ही राहता, तर अशा वेळेला आम्ही काय करायचं, घटस्थापना तर तिकडे केली जाते। तर बघा आता मी सुद्धा बाहेर राहते, तर माझ्या घरी मी इथे जिथे राहते तिथे मी घटस्थापना करत नाही, पण माझी कुलदेवी जी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी आहे। तर माझ्याकडे तुळजाभवानी मातेचा फोटो आहे, तो मी फोटो ठेवत असते आणि समोर जो 9 दिवस आहे तो अखंड दिवा लावत असते या पद्धतीने। आणि तुम्हाला जर या नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास करायचे असतील, जसं की तुमच्या सासूबाई करतात, तुमच्या जाऊबाई करतात, तर मी करू का नको, तर हो, तुम्हाला जर हवं असेल आणि इथून पुढे प्रत्येक वर्षी तुम्ही कंटिन्यू करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासाला सुरुवात करू शकता। पण जोश मध्ये येऊन मी ऐकलं नाही मी करू शकते, फक्त एवढंच वर्ष केलं, पुढच्या वर्षी जाऊ द्या ना, कशाला करायचं, मी 1 वर्ष केलं, असं नाही करायचं। तुम्ही जर पुढे कंटिन्यू करणार असाल तर पूर्ण विचार करून तुम्हाला होत असेल तरच तुम्ही उपवास पकडा। आता उपवास समजा मी सांगितलं या पद्धतीने करा, त्या पद्धतीने करा, किंवा तुम्ही अजून व्हिडिओ बघितले तर ते करायचं नाही। सर्वात अगोदर तुमचं जे आडनाव आहे, आपलं जे कुळ आहे, आपला जो घराणा आहे, आपल्या पिढीमध्ये कशा पद्धतीने उपवास केले जातात, कोणते रीतिरिवाज पाळले जातात त्याची माहिती काढा आणि त्या पद्धतीने उपवास करायचे आहेत। आपल्या कुटुंबातील आपल्या घराण्यातील प्रथा सोडायच्या आणि दुसऱ्या ऍड करायच्या असं कधीही करायचं नाही। याचा त्रास आपल्यालाच आणि आपल्या मुलाबाळांनाच होतो, दुसऱ्यांचं काही जात नाही। तुम्हाला जर समजा मी एखादी गोष्ट सांगतेय ती तुमच्या घरामध्ये केली जात नाही, पण तुम्हाला वाटलं की नाही ही मला प्रांजलीची गोष्ट करायची आहे, तर तुमच्या गोष्टी ज्या आहेत आपल्या कुळात चालत आलेल्या त्या करायच्या, त्याच्या सोबत मी सांगितलेली गोष्ट ऍड करायची, पण तुमच्या सोडायच्या गोष्टी आणि मी सांगितलेली त्या गोष्टी तुम्ही करायच्या असं अजिबात करू नका। याचं तुम्हालाही पाप आहे आणि मलाही पाप आहे, कारण तुमचं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी एखाद्या याच्यामुळे स्टॉप होत असतील तर हे चुकीचं आहे। ही गोष्ट सर्वात अगोदर महत्वाची लक्षात घ्यायची, कशा पद्धतीने उपवास केले जातात हे बघायचं आणि त्या पद्धतीने मग तुम्ही उपवास वगैरे या गोष्टी सुरू करू शकता। आता जेव्हा आपण घट बसवतो, घटस्थापना करतो, तर त्यावेळेला आपल्या कुलदेवीचा जो टाक असतो तो आपण हलवत नाही, घटस्थापनेच्या तिथे आपण तो ठेवतो। तर अशा वेळेला जे आपले बाकीचे देव आहेत तर त्यांना आपण स्नान, देवपूजा या सगळ्या गोष्टी करू शकतो। आपले ते जे देव आहेत ते घटी बसलेले नाहीत, आपला जो कुलदेवीचा टाक आहे तो फक्त आपण हलवू शकत नाही। आता आपले जे कुलदैवत आहेत, जसं की आता आमचं तिरुपती बालाजी आहे, बऱ्याच जणांचे खंडोबा आहेत, आता माझ्या माहेरी खंडोबा हे कुलदैवत आहे, तर यांच्या ज्या नवरात्र असतात ते वेगळे असतात। आता माझ्या माहेरी हे जे शारदीय नवरात्र आहे ही घटस्थापना पण केली जाते आणि त्यांचं कुलदैवत खंडोबा असल्याने त्यांच्याकडे खंडोबाचे नवरात्र सुद्धा असतात, तर असं असतं। आणि आमचं आता तिरुपती बालाजी आहे तर आमच्याकडे पारणं केलं जातं। तर त्यामुळे कुलदैवत जे आपले आहेत, जे पुरुष देवता आहेत ते कुलदैवत असतात, त्यांचे टाक जे आहेत ते आपल्याला घटी बसवायचे नाही, फक्त आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीचा टाक जो आहे तो आपल्याला घटी बसवायचा असतो। त्यामुळे रोज आपण नित्य जशी देवपूजा करतो तशी आपल्या सगळ्या देवी देवतांची पूजा करायची आहे। आणि इव्हन एखादा सण आला किंवा कोणतं व्रत वगैरे काही करायचं असेल तर आपण सर्वात अगोदर बघा सकाळी लवकर उठून आपल्या देवी देवतांची पूजा करतो आणि त्यानंतर जी काही पूजा मांडणी असेल काय असेल ते करतो। तर अगोदर आपल्या देवांची पूजा आणि त्यानंतर जो सणवार असतो त्याची पूजा, या गोष्टी फॉलो करायला हव्यात। तुम्ही भरपूर म्हणजे या नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या देवीची सेवा वगैरे करताय आणि देवांना आपल्या पारसं ठेवताय, त्यांना स्नान घालत नाही, तर हे चुकीचं आहे। सर्वात अगोदर आपल्या देवांना रोज अंघोळ घालायला हवी, स्नान घालायला हवं। आता कुंकुमार्चनचं कसं करायचं, आमचा मग ताई हे तर हलवत नाहीत, मग आम्ही कुंकुमार्चन कसं करायचं बघा।
आपला जो टाक आहे तो हलवायचा नाही, पण तुमच्या देवांमध्ये जो कुलदेवीचा फोटो असेल वेगळा किंवा कुलदेवीची मूर्ती असेल वेगळी, तर त्याच्यावर आपण कुंकुमार्चन करू शकतो. आणि जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीचा फोटो असेल, तर त्यावर सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो, काही हरकत नाहीये. आणि आता तुमच्या गावाकडे घटस्थापना होते, तर तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही तुमच्या कुळदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती काही असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अखंड दिवा 9 दिवस लावू शकता. पण जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावतो तेव्हा आपल्या घराला कुलूप लावून आपल्याला कुठे जायचं नसतं. समजा तुम्ही आता जॉब वगैरे करताय तर तुम्ही जॉबला वगैरे जा, पण संध्याकाळी तरी घरी या. आणि जो अखंड दिवा लावतोय तो काळजी घेऊन, कारण दिवसभर मग तुमच्या घरामध्ये कोणी नसणार आहे, मग ते दिवसभर तो दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील. तर ह्या सगळ्या सेफ्टीची काळजी घेऊन आपल्याला अखंड दिवा आपण लावू शकतो का, त्याची काळजी घेऊ शकतो का, हा सर्व विचार करून तुम्ही लावू शकता. आता अखंड दिवा लावल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही जॉब करत नाही काही नाही, मग आम्ही भाजी आणण्यासाठी किंवा आम्हाला कुठे शॉपिंगला जायचं आहे, कोणाचा बर्थडे आहे तिकडे जाऊन यायचं आहे, मग तरी पण आम्ही लॉक नाही लावायचं का, असं काही नाही. आपण असं जाऊन येऊ शकतो. पण जे आपण म्हणतो ना की 24 तास घराला कुलूप आहे, तर असं जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा करायचं नसतं. कारण सूक्ष्म रूपामध्ये आपली जी कुलदेवी असते ती आपल्या घरामध्ये या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तिचं वास्तव्य असतं. त्यामुळे आपल्या घरी पाहुणे आले, आपली कुलदेवी आली जी आपल्या कुळाचं रक्षण करते, जी आपल्याला सुंदर आयुष्य जगण्यासाठी पुढे चांगला मार्ग दाखवते, ती आपल्या घरात आलेली आणि आपण घराला कुलूप लावून दुसरीकडे जातोय, तर हे चुकीचं आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला रोज देवांची पूजा करण्याबरोबरच आपलं घर जे आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे. जिथे आपण कुलदेवीचा फोटो किंवा घटस्थापना केलेली आहे ती रूम, ती खोली स्वच्छ ठेवायची आहे. पिरियड्स वगैरे या सगळ्या गोष्टी या 9 दिवसात जे आहेत त्या पाळायच्या आहेत. नॉनव्हेज खायचं नाहीये. त्यानंतर घराचं मुख्य प्रवेशद्वार जो आपला उंबरठा आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला रोज हवं असेल या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपल्याला दोन्ही साईडला हवं असेल तर आपण दीप प्रज्वलित करू शकतो. सकाळ संध्याकाळ किंवा तुमच्याकडे जशी प्रथा आहे, जी पद्धत आहे तुमच्या कुळामध्ये त्या पद्धतीने आपल्याला सेवा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. तर हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण पालन करू शकतो आणि आपल्या कुलदेवीची सेवा जसं म्हणजे आपलं भोळं भाबडं मन आहे त्या पद्धतीने आपल्याला जशी शक्य होईल तशी करू शकतो. या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला पहिल्यांदा उपवास करायचा असेल तर तो कसा करायचा, काय पद्धतीने करायचा, काय खायचं काय खायचं नाही याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्ही उपवास आजपर्यंत केले नसतील आणि तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. श्री स्वामी समर्थ.